विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केलाय। पराभव समोर दिसायला लागला की शरद पवार नेहमीच जातीय राजकारणाचा वापर करतात अशा शब्दात त्यांच्यावरती टीकास्त्र सोडलंय। केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर राज्यात दंगली होतात हे पवारांचं वक्तव्य दुर्दैवी असल्याचं तावडेंनी म्हटलंय। पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना महात्मा गांधीजींची हत्या झाली असं म्हणणं योग्य होईल का असा सवालही तावडे यांनी विचारलाय। त्यामुळे वेळ गेलेली नाही, जातीय राजकारणाऐवजी विकासाची भाषा वापरा असंही तावडेंनी म्हटलंय। एका इंजिनियरची हत्या झाली, अनेक ठिकाणी छोटे मोठे अशा प्रकारचे संघर्षाचे प्रकार झाले की जे महाराष्ट्रामध्ये कधी नव्हते। आत्ताच काय झालं आणि त्याचं महत्त्वाचं कारण की दिल्लीची सत्ता फाळल्याच्या नंतर समाजातले काही घटक जे दबून होते त्यांना असं वाटायला लागलं की आता देश आमच्या हातामध्ये आला। आमची जी चमत्कारिक विचारधारा त्या विचारधारेच्या संबंधीची प्रसार करण्याची भूमिका आम्ही आता घेणार आणि त्याच्यासाठी कोणी काहीतरी वेगळी भूमिका घेत असेल तर आम्ही कायदा हातात घेणार आणि त्यांच्याबद्दल त्यांचं स्थान त्या ठिकाणी दाखवणार। या प्रकारचं एक चित्र आपल्या राज्यामध्ये सुद्धा काही घटकांनी निर्माण केलं। काही समाज एका दहशतीच्या वातावरणामध्ये राहतोय। केंद्रात वर अशा शक्तीचं सरकार आलं की खाली आता अशा प्रकारे धर्मांधा अन्याय व्हायला लागला। हे वक्तव्य म्हणजे ज्यावेळी देशामध्ये विकासाच्या राजकारणाचं पर्व सुरू झालं आहे अशावेळी जाती आणि धार्मिक गोष्टींचा उच्चार करणं हे महाराष्ट्राला अतिशय लाजिरवाणं आहे। आणि पवार साहेबांचं हे जर लॉजिक असेल की वर अमुक ताकद आली म्हणून खाली हे होतं आहे तर मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की वरती जे जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले त्यामुळे खाली महात्मा गांधींची हत्या झाली का? तुमच्या लॉजिकने ते मान्य करावं लागेल। आणि त्यामुळे अजून वेळ गेली नाही, विकासाच्या राजकारणावर भर द्या, काहीतरी जागा वाढतील। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।